आज सगळं काहीतरी वेगळं दिसतंय ना. हे बघा ना काय लिहिलंय आम्ही, कॉफी सोडून बरंच काही. नाही, सगळा महाराष्ट्र माझ्यावर एक आरोप करत होता की तुम्ही कॉफी शॉप सुरू केलं, सेलिब्रिटी सुद्धा यायचे. ते नेहमी म्हणायचे की कॉफी शॉप आहे पण कॉफी नाही, कॉफी नाही, कॉफी नाही. हां, मग आम्ही आज ठरवलेलं आहे की थोडासा खर्च करायचा आणि आमच्या या कॉफी शॉपमध्ये आजपासून आम्ही सगळ्यांना कॉफी देणार आहोत. थोडक्यात काय, इकडे एक कॉफी बार आम्ही सुरू करणार आहोत. पण टेन्शन एवढं झालंय, कॉफी बनवणार कोण? त्यासाठी एक शेफ पाहिजे ना, तो मला मिळत नाही. तो मिळाला ना की सगळं काम कसं झकास होईल. पप्पा ठेवा ते खाली, इकडे या पाहिजे ना तुम्ही. इकडे या. मी शेफ म्हणेपर्यंत यांनी काहीतरी हे विचित्र करून आलेत. काय घातलंय हे? कोण आहात तुम्ही? ए सांता क्रूज. कोण? सांता क्रूज आहे ना, का? क्रिसमस आहे ना. क्रिसमस वगैरे काही नाहीये. आपल्याला इकडे उद्घाटन करायचं आहे आज कॉफी शॉपचं. हे काय घातलंय डोक्यावर? हे पाण्याची टाकी. का? पाणी आहे त्याच्यात. उन्हाळा आहे ना, पक्ष्यांना पाणी मिळत नाही ना. हे बघा पप्पा, आज आपल्याला इकडे कॉफी बार सुरू करायचं, त्याची तयारी करायची आहे मला. उगाच डोकं खाऊ नका. त्यासाठी तयारी कशाला करायची? हा, एक ग्लास आणि शेंगदाणे घेतली की झालं काम. देशी बार नाही सुरू करायचा आहे, मग कॉफी बार. कॉफी बार सुरू करायचं आहे आपल्याला पप्पा. पाहुणे पाहुणे येतात, पाहुणे येतात. नाही सर, नाही एक मिनिट आला. तुम्हाला मंदिर दिसलं का? मंदिर? हा दिसलं. हा मारुती दिसला. मारुती? हा दिसला. हा, त्याला फोन द्या पटकन. मारुतीला. हा म्हणजे मंदिरातला मारुती नाही हो, मारुती पुजारी आहे ना, मारुती देशपांडे. हा त्यांना फोन द्या. हा देतो. हा मारुतराव, ऐका ना, सोमवारी ना आपल्याला अभिषेक करायचा होता. आता जमल का तुम्हाला? हा ते कशाला विचारता? इकडे येणार आहेत का ते विचारा ना गुरुजींना. नाही मला बरेच दिवस विचारायचं होतं. तिचा आउट ऑफ रेंज आहे पुजाराचा फोन. म्हटलं पाहुण्याच्या फोनवरून आपण बोलून घेऊ. हा नाही मी काय म्हणतो, सोमवारी करायचा होता अभिषेक. थांबा 2 मिनिटं नंतर. हा बरं होईल ना? ओके ना? बरं, ती तुमची पोरगी पळून गेली, आली का परत? हा हॅलो ठेवला. अहो तो ठेवणारच ना फोन. कशाला उगाच फोन बिन ठेवता? मला काय कळत नाही. उचला का फोन? फोन आहे माझा यार. का नुकसान करताय? सॉरी. अरे असू द्या. नाही सगळी म्हणजे आता सगळी व्यवस्था झाली की नाही? आता काय झालं, पाहुणे मंदिरापर्यंत आलेत की नाही, ते इथपर्यंत येतील ना. त्यांना काय प्रॉब्लेम आहे? मंदिरापर्यंत आले येतील. बाकी इकडे सगळी तयार झाली का? हो, ते सगळी माझा तयारी पुत्र कुठे गेला? कोण? अनमोल. अनमोल? अरे फार उत्साही कार्यकर्ता येतो. त्याला सगळी व्यवस्था करायला सांगितलं. बाळा अनमोल. कोण? बेटा अनमोल. शाबास. सगळी व्यवस्था झाली बेटा? सगळं आणलं अण्णा. सगळं आणलं? हा. लिस्ट प्रमाणे सगळं आणलं? लिस्ट प्रमाणे सगळं. लिस्ट कुठे आहे? लिस्ट हरवली काय? नाही, हात हरवला अण्णा. हात हरवला? हा. एवढा का आकात करून घेतलं रे स्वतःचा? नाही अण्णा, तयारी करत होतो अण्णा. बरं कुठे लिस्ट कुठे आहे? ही लिस्ट आहे अण्णा. सगळं आणलं? हा. हळद, कुंकू, गुलाल, धूरबत्ती, कापूर, देठाची पानं. काय? देठाची पानं. हा. बाटली, गिलास, ए, ए. सोडा, चखना. हे काय बाटली गिलास वगैरे? सगळं एकाच कशाला केलं? मी माझी वेगळी लिस्ट दिली त्याला. मी म्हटलं कार्यक्रमानंतर काम येईल ना आपल्याला, म्हणून मी दिलं होतं. तुम्ही सगळं एकाच कशाला केलं रे? हा अण्णा, आणि खांबा आणलाय. अरे खांबा नाही, खांब आहे तो. खांब. खांब आहे. केळीचे खांब. बरोबर. आणलं. जा पटकन घेऊन ये पटकन. घेऊन येतो. आणले अण्णा. त्याला आणले. केळीचे खांब आणायला सांगितले तुम्ही पूजेसाठी. इकडे लागते ना व्यवस्थित सजवायला वगैरे असे. खांब आणले अण्णा. अबे हा इलेक्ट्रिकचा खांब कशाला आणला? तुला केळीचे खांब सांगितले, केळीचे. हो. ते लिहिलंय ना केळीचे खांब. नाही, त्याच्यावरती पाणी पडलं हा. तर केळीचे भिजलं गेलं वाटतं, नुसतं खांब राहिलं. झाला. या पोरानं सत्यानाश केला. आता अख्ख्या गावाची लाईट गेली असेल. नाही, दुसऱ्या गावातले आणले त्यांना. अच्छा राहू दे, आपल्या ग्रामपंचायत भेटून दे, आपल्याला कामी पडेल. चालेल. बरं बाकी सगळी व्यवस्था केली ना? हा. 5 फळं बघा ना, ते 5 फळं वगैरे. हा, फळे आणले ना, फळे आणले. एक मिनिट ना, बाहेर माझा ठेवले, पोरगा एक इतका मिनिट उत्साही आहे ना. ना, त्याला काही सांगितलं ना तुम्ही तर अजिबात, म्हणजे सगळी व्यवस्था एकदम जागो करून. अरे बेटा अण्णा, फळे आणले अण्णा. हे काय आणले फळे? फळे 2 इथं आहेत, 3 आणतो अजून बाहेर आहेत. बे का? काय झालं अण्णा? इथं काही शाळा आहे इथं? अबे फळे म्हणजे पूजेत ठेवायचे फ्रुट्स. हा, फ्रुट्स आणले आहेत अण्णा.
अरे ते मोसंबी संतर हे ते हा, हा ते सगळे- आणलेत ना सगळे आणले. हा, बरं सुपारी 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 पाहुणे आणतील ना. का पाहुणे कशाला आणतील सुपारी बे अण्णा तर म्हणले पाहुण्यांनी सुपारी घेतली म्हणून. अबे, सुपारी घेतली म्हणजे इकडे याची सुपारी घेतली रे सुपारी वेगळी राहते रे तो पटकन सुपारी घेऊन ये आणि ते फळे अंदर नेऊन ठेव चालेल अण्णा. आणि पडशील अण्णा व्यवस्थित जाय अण्णा तर काय करू अण्णा. व्यवस्थित जाय हा खर्च मी जबरदस्त केलाय आणि तुला या खास उद्घाटनासाठी मुंबईवरून सेलिब्रिटी मागवलाय सेलिब्रिटी तुम्ही सेलिब्रिटी मागवले मग मला पण मागवा. काय तुम्ही काय मागवले? सेलिब्रिटी मग मला 90 मागवा ना. सेलिब्रिटी कुठे 90 कुठे काय चाललेलं असतं का डोक्यात तुमच्या? गप्प बसा ना, कधी नव्हे ते मदत करतात आपल्याला. पप्पांना सांभाळा तुमच्या यार पप्पा गप्प बसा ना. वेळेवर काहीतरी घोळ घालतात मी Celebrity. काय म्हणतो सेलिब्रिटी मागवलेले आहे पण त्यांचे अरे ते ह्या कुठे गेले आपल्या कोण? बीबी आणि बाई हा कोण? बीबी आणि बाई आहेत ना आमच्या शाळेत आता रुजू झाल्यात ना बियाणे बाई नाही, त्या काय म्हणल्या बीबी आणि बाई म्हणल्या की तुम्ही सेलिब्रिटी मागवा आणि त्यांचे सगळे स्वागत गीत वगैरे सगळे मी करतो आले अरे अरे हळू, हळू, हळू. नमस्कार अगं बाई, अगं बाई. अगं बाई, आले ना. कडक आले, आले. कडक एकदम कडक. हा, शाळेच्या बाई आहेत त्या. अगं बाई, नमस्कार फार असं द्या नमस्कार. मी खूप घाबरलाय. बी बियाणे बियाणे बी फॉर बेबी बेबी बियाणे नाव आहे माझं. बेबी बियाणे बाईंसाठी एकदा जोरात थँक्यू. थँक्यू. अगं बाई मला कसं तरी होतंय. नाही घाबरू नका येणार बाई. नाही घाबरू नका घाबरू नका. शांत राहा काही नाही सगळे म्हणजे आपल्या समजा घरातले परिवारातलेच आहे असं समजा हा मी तर आहेच तुमच्या परिवारातला आपलं म्हणजे काय म्हणते. शाळेच्या नात्यानं हा. शाळेच्या नात्यानं म्हटलं तर आज या ठिकाणी मी खास जे मुंबईवरून सेलिब्रिटी मागवलेले आहेत तर सगळ्यात पहिले या ठिकाणी मी आमंत्रित करतो आमचे खास अभिनेते माननीय श्री वैभव तत्ववादी यांना जोरदार टाळ्या. दरवेळेला प्रमोशनला मी लोक इकडे बोलवतो पण आज काय आहे, आमच्या कॅफेमधल्या कॅफे बारचं उद्घाटन आहे आणि यांनी मला सरप्राईजच दिलं तुला बोलवून. हा यांनी फोन केला की आम्ही कॉफी सोडून बरंच काही असं काहीतरी करतोय. हो 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 तर मी म्हटलं माझी फिल्म येते कॉफी आणि बरंच काही तर हो. प्रमोशन करून टाकू आपण. क्या बात आहे. कॉफी आणि बरंच काही बरंच मिळतं जुळतंय आमचं. बरंच मिळतं. वैभव तत्ववादी यांची ओळख मी काय करून देणार आहे अरे देवा. प्रत्येक कार्यक्रमामध्ये गणपतीच्या गाण्यावर डान्स करून कार्यक्रमाची सुरुवात करणारे वैभव तत्ववादी या ठिकाणी आलेले आहेत की तुम्ही म्हणजे ते जाणून बुजून मागून घेता का तो गणपतीचा डान्स म्हणजे कसं एकदा डान्स केला की लगेच मोकळं हा मग तुम्ही स्किट करून राहिले मी मोकळं असं आहे. खास नागपूरहून आले ते आपल्यासाठी वा वा बरं मला एक थोडीशी क्युरियोसिटी आहे तुमच्या नावावरून म्हणजे हे तत्ववादी म्हणजे तुम्ही समाजवादी का राष्ट्रवादी हा? हा ते काय झालं मी फार बदमाश होतो हा. नालायक होतो लहानपणी. हा. मग आई बाबांकडे यायचंय तो वैभव किती नालायक आहे तुमचा नालायक आहे. माई काय म्हणाली हा. आडनाव तत्ववादी ठेवून टाक. हा. म्हणजे काही झालं तरी वैभव कोण आहे तत्व. तत्ववादी क्या बात आहे. तत्ववादी. मला पण मागवा ना एक. काय हे पावलादी कसली पावलादी पप्पा. पावलादी वालेत ना ते. सांगा त्यांना समजावून तत्ववादी. मग त्याच्यात वडा बसतो का? हवा येऊन द्या त्याला हवा येऊन द्या डोक्याला शॉट नको हवा येऊन द्या मी मराठी झी मराठी